दुसऱ्या दिवसाच्या अभ्यास सत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आशा आहे आपणा सर्वांची झोप चांगली झाली असेल, सकाळचा सराव निहारी व्यवस्थित झाली असेल आणि आपण या कार्यशाळेमध्ये आज काय घडत आहे याबाबत उत्सुक असाल। अर्थात यामध्ये काल जसं मी म्हटलं की नवीन आणि जुने असे दोन्हीही लोक आहेत आणि आपल्या दोघांनाही ही सवय आहे की आपण बऱ्याचदा वीकेंड शिबिर म्हणतो की वीकेंड रिट्रीट की सप्ताह समाप्तीचं शिबिर, परंतु याला मुद्दामून आपण हा शब्द वापरलेला आहे की ध्यानाची कार्यशाळा, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कदाचित मेडिटेशन वर्कशॉप असंही म्हणतो येते। आणि जेव्हा वर्कशॉप किंवा कार्यशाळा असं पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये तीन गोष्टी आपल्याला प्रामुख्याने विचारात घ्याव्या लागतात। एक म्हणजे जो विषय आहे त्या विषयाच्या आशयापर्यंत जाण्यासाठी एक तर त्या विषयाच्या पाठीमागचं तत्व समजून घेणं किंवा सिद्धांत समजून घेणं, दुसरी जी गोष्ट आहे की तंत्र समजून घेणं की आपण जे सराव करणार आहोत त्या सरावाचं काय नेमकं तंत्र आहे, कोणती पद्धती आहे, आणि नंतर जो आहे तो प्रत्यक्ष सराव करून त्या सरावाचा एक प्रकारे आपण अनुभूती प्राप्त करणं। तर या अशा पद्धतीने आपण कालपासून जात आहोत। त्याच्यामुळे काही वेळेस अगदी जसं आहे तसं शिबिरात घडतं तसं घडत नसेल किंवा घडणारही नाही इथे। काल सायंकाळच्या प्रवचनामध्ये मी जाता जाता एक उल्लेख केला होता आणि तो म्हणजे काल आपण जो सराव दिवसभर पाहत होतो आनापानसतीचा, आणि ही जी स्मृती आहे ही स्मृती हे एक प्रकारे बौद्ध धम्माचं केंद्रीय शिकवण आहे, मुख्य शिकवण आहे। आणि जसं मी काल म्हणत होतो की ध्यान हा एक प्रकारे आपल्यासाठी मुक्तीचा मार्ग आहे आणि या शिकवणीचा जो उल्लेख आहे त्याचा मी गोषवारा सांगितला आणि त्यामध्ये जी सर्वात महत्त्वाची शिकवण आहे ती म्हणजे सतीपठ्ठान। त्यामधल्या 3 अंगांचा मी काल जाता जाता उल्लेख केला होता आणि तो म्हणजे कायानुस्मृती, वेदनानुस्मृती आणि चित्तानुस्मृती। काल आपण ही जी स्मृती आहे किंवा जागृती आहे किंवा एकाग्रता आहे तिचं जीवनातलं महत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। काही ठिकाणी असंही म्हटलं जातं की आपण ध्यानावर असणं किंवा आपण ध्यानात असणं किंवा आपण वर्तमानात असणं तेवढाच वेळ आपण जिवंत आहोत असं समजलं जातं किंवा तोच आपला जिवंतपणाचा कालावधी आहे किंवा कालखंड आहे किंवा टाइम पिरियड आहे। इतर वेळामध्ये मनुष्य जो आहे तो ऑलमोस्ट झोपलेल्या स्थितीमध्ये असतो। मग ते आपलं जन्माला येणं असेल, लहानाचं मोठं होणं असेल, शाळा कॉलेजामध्ये जाणं असेल, बाकीच्या काही भानगडी करणं असेल, सगळं जे काही करतो, नोकरी धंदा करतो, प्रवास करतो, गाडी चालवतो, गाडीही चालवायला एकदा शिकला की नंतर काही अक्कल नसते, लागत नाही। आपण गप्पा मारताना, टिवल्या बावल्या करताना, इकडे तिकडे पाहणं, कारण ब्रेक कधी मारायचा हे कळतं, क्लच कधी वाढवायचा हे कळतं, ॲक्सिलेटर कधी वाढवायचा हे कळतं, कारण हे एक प्रकारे शरीराला यंत्रासारख्या सवयी लागतात। आणि तसं मग झोपेची सवय, जेवताना माणूस कधीही जागा नसतो आणि म्हणूनच आपण जेवताना टीव्ही पाहू शकतो, जेवताना पेपर वाचू शकतो, जेवताना मोबाईल पाहू शकतो। आपल्याला फक्त माहिती आहे की चपाती घ्यायची, तुकडा तोडायचा, भाजीत बुडवायची, तोंडात टाकायची, तोंड चावण्याचं काम करतं। हे सर्व मेकॅनिकल घडतं आणि म्हणून ध्यान आणि ध्यानाची जी स्मृती आहे किंवा सती आहे ती आपण म्हणतो की वर्तमान क्षणाचा अनुभव जो आहे त्याच्याबद्दलची आपली जागृती, आणि त्या जागृतीसाठी आपण काल दिवसभराचा जो काही खटाटोप केला आनापानसतीचे वेगवेगळे पैलू समजून घेणं, सरावाने त्याच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न करणं, त्याची काही अनुभूती घेणं, कारण याचा आपल्या परिणामकारक जगण्याशी सरळ सरळ संबंध आहे।
त्याचं त्याच्याशी सरळ सरळ नातं आहे आणि त्याच्यामधूनच आपली जी सुखदुःख आहेत त्या सुखदुःखांची अनुभूती आणि त्याच्यामधून एकतर आपण कशा प्रकारे दुःखाच्या खाईत स्वतःला घेऊन जाऊ शकतो किंवा कशा प्रकारे आपण, कारण चॉईस आपल्याकडे, निवड करायचा आपल्या हातात आहे की आपल्याला सुखी जीवनाचा मार्ग जगायचा आहे की आपल्याला दुःखात खितपत पडायचा आहे. तर जसं मी काल समजून सांगण्याचा प्रयत्न केला, थोडाफार तसाच प्रयत्न मी आजही करणार आहे. सत्य किंवा धम्मानुस्मृती जे आहे हे मी मांडत नाही, पण कल्पना करा की धम्म किंवा सत्य इथे कुठेतरी आहे. पण ह्या तिघांचा संबंध समजला आणि ह्या तीन जर गोष्टी लक्षात आल्या तर आपल्याला कदाचित धम्म समजण्याला तेवढं कठीण किंवा अवघड जाणार नाही. मी कालपासून हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आनापानसती सांगत असताना किंवा शिकवत असताना की जेव्हा आपण काया म्हणतो तेव्हा हे शरीर आहे आणि हे शरीर आपल्या 5 इंद्रियांना धारण केलेलं आहे आणि त्यामध्ये मन आहे. परंतु मन हे आपण असं स्पेसिफिकली दाखवू शकत नाही किंवा सांगू शकत नाही. परंतु मनाचा जो प्रभाव किंवा परिणाम आहे त्याचं सरळ सरळ नातं आपल्या हृदयाशी आहे. त्यामुळे सायंटिफिकली, वैज्ञानिक दृष्ट्या शरीरामध्ये हृदय आहे, त्याचं स्थान आहे, ते दिसू शकतं, त्याला स्पर्श केला जाऊ शकतो हे आपण सांगतो. पण शरीरामध्ये मन हे ठोस नाहीये, सॉलिड नाहीये, असं वस्तुरूप नाहीये की ज्याला एक अवयव म्हणून दाखवू शकतो. परंतु मन जे आहे हे मन मात्र इंद्रियांच्या माध्यमातून घडणाऱ्या कृतीतून सांगितलं जातं. म्हणजे जसं एखादी गोष्ट दुःखाची घडली आणि दुःखाची वार्ता कानावर आली तर त्या दुःखाच्या वार्तेमुळे आपल्याला वेदना होतात आणि त्या वेदना एक तर शरीरावरती ज्या चेहरा सुकणं आणि डोळ्यातून अश्रू येणं आणि मनाला खिन्नता वाटणं. पण या गोष्टी एक प्रकारे त्या आलेल्या संदेशामध्ये वेदना आहेत हे मन सांगत असतं, त्या दुःखद वेदना आहेत. आनंद झाला तर हर्ष वाटतो आणि तो हर्ष आपल्या मोठ्याने हसण्यामध्ये, आपल्या चेहऱ्यामध्ये, आपल्या एकंदरीत देहबोलीमध्ये झालेल्या बदलामधून दिसू शकतो. पण याच्या पाठीमागे मनाची प्रेरणा आहे, मनाचा उत्साह आहे. ते मन मात्र आपण असं आयडेंटिफाय करू शकत नाही किंवा त्याला सांगू शकत नाही. पण जसं डोळे आहेत, कान आहे, आपलं नाक आहे, जीभ आहे आणि त्वचा आहे, ही 5 इंद्रिय बाह्य जगाशी संपर्कात असतात आणि त्याच्यामधून त्या वेदना येतात. आणि मग आपण पाहतो की शरीर जे आहे हे शरीर वेदनांचं सप्लाय करतं, त्या वेदनांचा पुरवठादारक आहे. आणि वेदना काल मी सांगितलेल्या आहेत 3 बॉक्स. गुड, बॅड आणि न्यूट्रल. वेदना ह्या 3 प्रकारच्या आहेत. सुखद वेदना ज्यांना आपण चांगल्या वेदना म्हणू, दुःखद वेदना ज्यांना वाईट किंवा बॅड वेदना म्हणू, आणि न्यूट्रल म्हणजे सुखदुःख विरहित. परंतु जोपर्यंत आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून त्याची आपल्याला अनुभूती येत नाही तोपर्यंत वेदनांची जाणीव होत नाही. आणि वेदना हा एक प्रकारचा कच्चा माल आहे. आणि मग वेदनांमधून आपण पाहतो त्या भावना निर्माण होतात, जिथे हे चित्त आहे. आणि चित्त जे आहे या भावनांना व्यक्त करतात. अर्थात आता कच्चा माल जो आहे हे समजणं सोपं आहे किंवा अवघड पण आहे. जसं आज आपण सर्वांनी चना पोहे खाल्ले की नाही खाल्ले. कापलेला कांदा, चिरलेली मिरची, निवडून ठेवलेली मोहरी, जिरी, हळदीची चिमूट, मीठ आणि भिजवलेले पोहे, हा सगळा काय झाला? कच्चा माल. त्याला पाहून काही वाटत नाही. पण एकदा का जिरी भाजायला लावली, त्याच्यात तेल पडलं, त्याच्यात मोहरी टाकली, त्याच्यात चिरलेल्या मिरच्या टाकल्या, त्याच्यात कढीपत्ता टाकला, हळद टाकली की गंध यायला सुरुवात होते.
आणि गंध यायला सुरुवात झाल्यानंतर मग कच्चा माल जो होता तो कच्चा माल पिवळा रंग घेऊन एक चविष्ट पदार्थ बनतो आणि मग जिभेला लाळ सुटायला लागते. आणि मग मात्र त्या पोह्यावरती कधी ताव मारतो, कधी झडप घालतो ही भावना निर्माण होती की नाही. कच्चा माल पाहून काही वाटत नाही, पण तो परतला गेला चांगला फ्राय आणि त्याच्यावरती मग जर अगदी तर्रेदार चणा असेल तर मग बोलायलाच नको. आणि पिळायला लिंबू असेल तर चांगलंच चांगलं. आणि आमच्या पुण्याकडे नुसतं खात नाही तर वरती ओलं खोबरं किसलेलं टाकतात अजून छान दिसावून चव लागावी म्हणून. प्रत्येक भागातली चव वेगळी असते. पण ही वेदना आहे, जेव्हा आपण ते पाहतो, जेव्हा आपण त्याचा गंध घेतो आणि जेव्हा आपण त्याची चव घेतो, त्याच्यामधून एक वेगळी भावना निर्माण होते. आणि मग आपण एका टेबलावरती 4 लोक असोत किंवा 6 लोक असोत, अरे काय चटकदार झाले, आजचे पोहे छानच झाले का, आजचा बटाटा पण चांगला शिजलाय बरं का, आजचा बटाटा चांगला परतलाय बरं का, मधून अधून कच्चा राहतो, ही चर्चा जी होती ना तिथे. तसंच आहे, एखाद्या गोष्टीचा आपल्याला वेदना झाली, त्याच्यामधून थोडासा आपण दुखावलं गेलं असेल तर थोड्याशा दुखावल्यामुळे त्या दुःखद वेदना इथे लगेच आपल्याला एक प्रकारे अस्वस्थ करतात. आणि अस्वस्थतेमध्ये आपला त्रागा हा सौम्य स्वरूपाचा असतो. आपला जो त्रागा आहे हा सौम्य स्वरूपाचा असतो. पण जर वेदना ह्या जास्त मोठा जोरात बाण घुसला असेल तर मग इथे द्वेष निर्माण होतो. वेदना जर द्वेष आहे, हेट म्हणतो ना आपण, की एखाद्याने आपल्याला खूपच जबरदस्त हिट केलं असेल तर मग त्याचा क्रोध हा साधा नसतो. केवळ चिडचिड नसते, केवळ आदळापट नसते, केवळ हातपाय आपटणं एवढंच नसतं, तर त्याच्यामधून मग आपल्याला जास्त त्रागा होतो, जास्त राग येतो आणि त्या माणसाच्या बद्दल आपल्या मनात खुन्नस निर्माण होते. पण सर्व जे आहे हे इथं अवलंबून आहे. जर माणूस जागा असेल, जर तो जागृतीचं पालन करत असेल आणि त्याच्या इंद्रिय द्वारांवरती त्याचा पहारा असेल, तेव्हाच त्याला कळतं की या इंद्रियामधून या वेदना येत आहेत. सुखद वेदना आल्या तर त्या हव्याशा वाटतात, त्यांना धरून ठेवावंसं वाटतं, त्यांच्यासोबत एंगेज राहावंशी वाटतं आणि त्याच्यामधून लोभ निर्माण होतो, ज्याला आपण तृष्णा म्हणतो. जर तिथे माणसाला कळालं की ह्या वेदना सुखद जरी असल्या तरी त्या परमनंट नाहीयेत, त्या कायम स्वरूपाच्या नाहीयेत. ह्या सुखद वेदना जरी असल्या तरी त्या लय पावणाऱ्या आहेत. आपण नदी पाहतो, आपण समुद्र पाहतो आणि आपल्याला माहित आहे की समुद्रावर तरंगणाऱ्या लाटा ज्या आहेत त्या लाटा कधीच संथ नसतात, सतत प्रवाहित असतात आणि शेवटी येऊन त्या किनाऱ्याला शांत होतात. पुन्हा मागवून येते, धावत 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 किनाऱ्याला ती मिळून जाते. तशाच प्रकारे वेदना द्वेषाच्या असो, वेदना लोभाच्या असो, या परमनंट नाहीयेत. ह्याचं जर सत्य माणसाला समजलं तर माणूस आपलं जीवन बदलण्याचा निर्णय घेऊ शकतो. चॉईस ही माणसाच्या हातात आहे, निवड करणं हे माणसाच्या हातात आहे की त्याला साधू बनायचंय, संत बनायचंय की त्याला सैतान बनायचंय. त्याला कोणी बनवत नसतो, त्याला परिस्थिती बनवत नसते. तो त्या परिस्थितीमध्ये राहून तसं बनण्याचं स्वतः एक प्रकारे चॉईस करतो किंवा तो निवडतो ते. आणि म्हणून आनापानसती हा जो सराव आहे तो एकाग्रतेचा आहे, तो जागृतीचा आहे, आपल्या विखुरलेल्या सोना एकत्र करण्याचा आहे. आणि मग जेव्हा आपल्याला या ठिकाणी आपल्या जागृतीमुळे आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या वेदना समजू लागतात आणि त्या वेदना अनुरूप आपल्या भावनांचा जो उद्रेक आहे, मग तो उत्साहवर्धक असेल किंवा तो कदाचित खिन्नता निर्माण करणारा असेल, दुःख निर्माण करणारा असेल. आणि त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला दिवसभरातून कधी ना कधी काही ना काही चांगल्या वेदना पाहायला मिळतात, कधी ना कधी काही काळ वाईट वेदना पाहायला मिळतात. त्यामुळे दिवसभरामध्ये अगदी रात्रीचे 12 तास सोडले
आणि दिवसाच्या जर 12 तासाचा आपण ग्राफ बनवला, अगदी सकाळी जागे होऊन सर्वांना हसत हसत गुड मॉर्निंग केल्यापासून, आणि त्या ग्राफामध्ये प्रत्येक तासाचे इंडिकेटर्स तयार करा आणि त्या प्रत्येक तासामध्ये आपले मूड्स लिहून ठेवा की सकाळी 6 ते 7 मी कसा होतो, 7 ते 8 मी कसा होतो, 8 ते 9 मी कसा होतो, 9 ते 10 मी कसा होतो. यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की एक प्रकारे जसं कधी कधी लोड जास्त असेल विजेच्या वापराचा तर आपल्याला विजेमध्ये फ्लक्च्युएशन दिसतं, तसंच आपल्याला आपल्या मूड्स मध्ये फ्लक्च्युएशन दिसतं. आपली जी जगण्याची दिवसभराची जी पद्धती आहे त्याच्यामध्ये कधी आपण चांगले असतो, कधी आपण नाराज असतो, कधी आपण दुःखी असतो, कधी आपण आनंदी असतो, तर कधी अगदी निर्विकार असतो, नो फिलिंग्स, जस्ट मख्ख दगडासारखे शांत असतो आपण. हे सगळं होत असतं आणि याची जाणीव ठेवणं हे या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. आणि मग जेव्हा वेदना निर्माण होतात त्या वेदना आपल्याला कुठे घेऊन जात आहेत, तृष्णेकडे की द्वेषाकडे. यातून आपल्या लक्षात येतं की दिवसभरामधून आपल्या हृदयामध्ये काही ना काही हालचाल होत असते, काही ना काही चालू असतं की जे आपल्याला दुःखी बनवतं, जे आपल्याला असमाधानी बनवतं, जे आपल्याला अशांत बनवतं, जे आपल्याला नाराज करतं, जे आपल्या मनामध्ये खिन्नता आणतं, जे आपल्या मनामध्ये एक प्रकारे आता काही उरलं नाही, आता काही राहिलं नाही. आणि मग आपण पाहतो की जेव्हा काही राहिलं नाही असं बोलतात माणसं, म्हणजे त्यावेळेस माणसांची जी मेंटॅलिटी आहे ही स्वतःला छळण्याकडे वळते. दुःखाचा उद्रेक जेव्हा जास्त असेल तेव्हा काहीच राहिलं नाही, आणि जेव्हा काहीच राहिलं नाही तेव्हा लोक उपवाशी राहतात, स्वतःला त्रास देतात, जास्त करून स्वतःला संपवण्याचे विचार करतात, आत्महत्येचे विचार येतात की काय उरलंय, काय उरलंय. सगळ्यात मोठं अज्ञान. अरे हे जीवन अख्खं उरलंय ज्याच्यामध्ये तुम्ही बुद्धत्व पण प्राप्त करू शकता, ही शक्ती इकडे आणली तर. पण माणसाला कळत नसल्यामुळे तो स्वतःच्याच दुःखाचा एवढा बाऊ करतो, एवढा बाऊ करतो, आणि त्याला असं वाटतं की माझ्या इतका दुःखी या जगात कोणीच नाहीये, आणि आता ह्या दुःखाचा मला वीट आलाय, मला हे संपूर्णच टाकायचं आहे. आणि मग माणसं अगदी त्राग्याने त्याही मार्गाला जातात. काही माणसं ते दुःख विसरण्यासाठी व्यसनाचा मार्ग अवलंबतात, काही मग त्या व्यसनामध्ये दारू असेल, त्या व्यसनामध्ये ड्रग्ज असेल, त्या व्यसनामध्ये इतर नाद असतील. पण बुद्धाने इथं सोपं सांगितलेलं आहे की जर का तुम्हाला तुमच्या मनामधल्या कटुता कळाल्या, वेदना कळाल्या, तर तुम्हाला त्या वेदनांना परिशुद्ध करता आलं पाहिजे. आपण जर भाजी केली आणि त्या भाजीच्या प्रकारानुसार किंवा मसाल्याच्या प्रकारानुसार आपली कढई किती खराब झाली तर आपण वेगवेगळे उपाय करतो, व्हीम वापरतो, गरम पाण्यात भिजत घालतो, निंबाने घासतो, काठ्याने घासतो, याने घासतो, पण शेवटी ती कढई स्वच्छ करतोच की नाही. मग जसं हे प्रिन्सिपल आपल्या कढईला लागू पडतं, तेच प्रिन्सिपल आपल्या मनाला का लागू पडू नये. आपल्या घराचे पडदे आपण मळल्यानंतर धुतोच की नाही. आपलं घर दर 3 वर्षाने रंग देऊन आपण सुंदर करतोच की नाही. मग जसं बाबासाहेबांनी बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये म्हटलेलं आहे की हे मलिन मन आहे आणि हे कुठे मळलंय हे आपल्याला माहित नाहीये. पण ज्या परिस्थितीमधून आपण वाढत आलेलो आहोत किंवा जी परिस्थिती आपल्याला इथपर्यंत आणते त्या परिस्थितीचा जो परिणाम आहे, त्या परिणामामुळे आपण खरं तर या स्थितीला आलेलो असतो किंवा या स्थितीला पोहोचलेलो असतो. आणि ते समजून घेऊन, म्हणजे बऱ्याच लोकांना आपण आज जे आहोत, आज जसे आहोत ते का आहोत हे कळत नाही, तो कशाचा परिणाम आहे ते कळत नाही. आणि मग त्यामुळे आपण एक प्रकारे आपल्याच अज्ञानामध्ये भरकटत असतो. आणि म्हणून आपल्याला हे समजलं पाहिजे की जन्मल्यापासून आपण एक संस्कारित व्यक्ती आहोत. जेव्हा मूल जन्मलेलं असतं
तेव्हा ते अतिशय निरागस आणि निष्पाप असतं. मूल जे आहे हे जन्मलेलं असतं तेव्हा ते अतिशय निरागस आणि निष्पाप असतं. त्याला आपण ना सैतानाचा लेबल लावू शकत ना त्याला संताचं लेबल लावू शकत. पण जेव्हा ते मूल वाढायला सुरुवात होते तेव्हा आई वडील हे सगळ्यात जवळचे, आजी आजोबा, काका काकी, आत्या मावशी मामा वगैरे ही मंडळी यांच्या सहवासात वाढतं. जेव्हा चालायला लागतं, रांगायला लागतं, उमऱ्याच्या बाहेर जातं तेव्हा शेजाऱ्यांचा सहवास असतो. जेव्हा लोअर केजीत जातं, सिनियर केजीत जातं तेव्हा त्या बालकांचा सहवास असतो. पहिलीमध्ये जातं तेव्हा प्रायमरी स्कूलमध्ये तिथे वर्गामध्ये असणाऱ्या अनेक मुलांचे अनेक संस्कार, अनेक भाषा, अनेक पद्धती, शिक्षकांचं शिकवणं, त्याच्या पद्धती, त्याचे होणारे संस्कार. पुढे कॉलेजमध्ये हायस्कूलमध्ये जातो तिथे भेटणारे मित्र, पुढे कॉलेजमध्ये जातो तिथे भेटणारे मित्र, त्यांचा आपल्या जीवनावरती होणारा इम्पॅक्ट. जेव्हा आपण सर्व्हिसमध्ये जातो त्या डिपार्टमेंटमध्ये आपण 25 वर्ष, 28 वर्ष, 30 वर्ष, काही लोक 35 वर्ष सर्व्हिस करतात. त्या सर्व्हिसच्या काळात त्या वातावरणाचा इम्पॅक्ट, त्या काळामध्ये तिथल्या संपूर्ण सिच्युएशनचा इम्पॅक्ट आपल्यावरती होतो आणि त्यामधून आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. पण आपल्या लक्षातच येत नाही की मला घडवणं हे कसं झालंय आणि कुठल्या गोष्टी माझ्यावरती कशा इम्पॅक्ट करतात. तिथे कधी कधी छोट्या गोष्टी असतात पण त्या छोट्या गोष्टी सुद्धा कशा मुलांना संस्कारित करतात हे आपल्याला कळत नाही. आता माझ्या माहितीप्रमाणे प्रज्ञारत्न मला करेक्ट करतील की हा श्रावण महिना आहे, गोकुळाष्टमी याच महिन्यात असते ना, दही अंडी फोडणं. तुम्ही बौद्ध असा, कट्टर बौद्ध असा किंवा आचरणशील बौद्ध असा, पण जर तुमची मुलं इंग्रजी शाळेत शिकत असतील तर तुम्हाला मेसेज येईल दहीहंडीच्या अगोदर 4 दिवस की तुमच्या मुलाला कृष्णाचा पोशाख आणा, बासरी आणा आणि नटवून पाठवा. मुलगी असेल तर सांगितलं जातं की तुमच्या मुलीला राधेचा पोशाख वापरा. आता हा शाळेचा फतवा आहे. राधा कोण होती, राधेने काय केलं, तुमच्या मुलीला काही माहिती नाही. पण त्या पोशाखात ती नटल्यानंतर याच्यासोबत फोटो, त्याच्यासोबत फोटो, त्याच्यासोबत फोटो, त्याच्यासोबत फोटो, वर्गामध्ये कृष्णासोबत फोटो, इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे या वयापासून त्यांच्यावरती कृष्ण रुजवला जातोय. याचं ना आई बापांना भान असतं ना शेजाऱ्यांना भान असतं. पण शिक्षण पद्धती ही कशी तुम्हाला संस्कारित करते. मग तिथले सण पाळावे लागतात, तिथल्या सणाला तशा प्रकारच्या डब्यावरचे पदार्थ द्यावे लागतात. आता तुम्हाला माहितीये, तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये येणाऱ्या संक्रांतीला काल्याची भाजी आवडो अगर न आवडो, पण सगळी मुलं आणतील आणि माझ्या चिमणीच्या डब्यावर नसेल म्हणून आई सगळीकडून आणते. गाजर आणते, हे आणते, ते आणते आणि त्याची मिक्स भाजी करतात की नाही, आणि तिळाची भाकरी. आपल्या मुलाला त्या मुलांमध्ये एकटं पडू नये म्हणून आपण देतो, पण आपल्या मुलाला एकटं पाडून याच्या पाठीमागचं सत्य काय आहे हे शिकवण्याचा कोणताही बाप आणि कोणतीही आई फंदात पडत नाही. आणि त्या मुलाला शिकवून पाठवायचं. आणि जरी इतर मुलं हसली तरी त्याने मात्र सांगायचं की नाही, माझ्या आई बाबांनी मला हे शिकवलेलं आहे, याचं हे सिद्धांत आहे आणि मला हे पटलेलं आहे, म्हणून मी ती भाजी आणली नाही आणि म्हणून मी तिळाची भाकरी आणली नाही. असं कधीच घडत नाही. आपण घोळक्याच्या मागे जातो, आपण गर्दीच्या मागे जातो. जे सगळे करतात तसं केलं पाहिजे बुवा, नाही तर आपलं पोरग वर्गात एकटं पडेल. म्हणून अशा प्रकारच्या संस्कारित परिस्थितीमधून आपण घडत असतो. आणि म्हणून आपल्याला आपल्या मनाला आपण जे मलिन केलेलं आहे त्याची सुरुवात कधी झाली आपल्याला माहित नाही. पण ह्या मळलेल्या मनाला साफ करणं जे आहे ते मात्र अत्यंत आवश्यक आहे. आणि हे साफ करण्यासाठी ना घडी पावडर उपयोगाची आहे, ना सर्फ एक्सेल आहे. म्हणजे थोरले आजोबा अमिताभ बच्चन तुमच्या घरी जरी वडी वडी घेऊन आले, घ्या घडीची वडी, घ्या घडीची वडी, तरी तुम्ही तुमच्या मलिन मनाला साफ करू शकत नाही.
निर्मा नाही करू शकत, रीन नाही करू शकत, सर्फ एक्सेल नाही करू शकत. म्हणून जसे मी काल सांगितलं एक उदाहरण, तुम्ही नीट ऐकले की नाही मला माहित नाही, की दगड पाण्यात टाकला तर त्याचा फक्त वरचा पार्श्वभाग दिसतो, पण तोच दगड भट्टीत टाकला तर तो आंतरबाह्य जळतो, त्याचे सगळे अणुरेणू प्युरिफाय होतात. तसंच मेडिटेशन ही सर्वात मोठी डिटर्जंट बडी आहे. सगळ्या अंतरंगाला धुवून आणि खंगळून काढते, ती डाग डाग नष्ट करते. आणि त्याच्यामधला कालचा जो आपण अभ्यास केलेला आहे, कालचा जो अभ्यास आहे कायानुस्मृती म्हणजेच आनापानसती, या आनापानसतीने आपण पाहिलं, काय पाहिलं तर आपला वरपांगी कपडा साफ सुथरा झाला पाहिजे, एकदम स्वच्छ झाला पाहिजे. आणि आज आपण आत उडी मारणार आहोत. त्या कपड्यावर जर काही कठीण डाग असतील की जे साध्या सर्फनी जात नाहीत, त्याला अजून थोडं चांगलं डिटर्जंट वापरावं लागतं. आणि ते डिटर्जंट आज आपण पाहणार आहोत, ज्याला म्हटलेलं आहे मेत्ता भावना. मेत्ता भावना हे जे डिटर्जंट आहे, हे आपल्या मनाचा सगळा मळ काढणारं, कलुषितता काढणारं, क्लेश काढणारं, त्यामध्ये असणाऱ्या नकारात्मकता, अकुशलता किंवा दुःखदायक वेदना ज्या आहेत, त्या वेदनांचं ट्रान्सफॉर्मेशन किंवा प्युरिफिकेशन करणारी ही जी भावना. आणि म्हणून मेत्ता जी आहे, जशी आनापानसती ही बाह्य इंद्रियांच्या जागृतीशी संबंधित आहे, की बाहेरचा कचरा हा अजिबात आतमध्ये जाऊ द्यायचा नाही. आणि मेत्ता भावना ही आपल्या हृदयाशी निगडीत आहे. जणू तो आतला एक असा पंप हाऊस आहे की आत गेलेला जो कचरा आहे, तो कचरा तो आतल्या आत त्या कचऱ्याचं ट्रान्सफॉर्मेशन करेल, आतल्या आत त्या कचऱ्याला तो शुद्ध करेल, त्या कचऱ्याचं प्युरिफिकेशन करेल. आणि म्हणून यानंतर आपण काही वेळाने किंवा एक आत्ताच मैत्री भावना हा सराव हा काय आहे किंवा तो कसा असतो हे लक्षात घेणार आहोत आणि प्रत्यक्ष त्याचा सराव करणार आहोत. तर मला वाटतं एवढं मी थोडं खटाटोप केलेलं आहे मैत्री भावनेच्या मुळापर्यंत आपल्याला घेऊन जाण्यासाठी. याच्यात काही प्रश्न असतील, काही समजून घ्यायचं असेल, अधिक काही क्लॅरिटी असेल तर विचारा पुढे जाण्यापूर्वी. पर जब अगर हम दिन भर में कभी तो भी शांत बैठते हैं, तब हमको वो रियलाइज होता है कि नहीं, ये मुझे अफेक्ट किया था और इससे मैं आकर्षित हुई थी. तो तब बहुत बुरा लगता है कि तब मैं अवेयर नहीं थी, तो क्या अब मैं बुरी हूँ, क्या मैंने अभी ये मेरे साथ अफेक्शन हुआ है, तो क्या अभी मैं बहुत ही बहुत नेगेटिव थॉट्स आते हैं मन में कि लगता है कि मैं परफेक्ट नहीं हूँ या मैं बन सकती हूँ. पर जब तक के समय लगेगा, ध्यान साधना करने में प्रैक्टिस करते समय बहुत समय लगता है ये सब बदलने में, पर तब तक ये बहुत पीड़ा होती है. व्हेरी गुड क्वेश्चन. एक गोष्ट लक्षात घे बेटा, बुद्ध धर्मामध्ये अच्छा बुरा, गुड बैड ये लैंग्वेज ही नहीं है, भाषा ही नहीं है. बुद्ध धर्म किसी को अच्छा भी नहीं और किसी को बुरा भी नहीं. हर व्यक्ति परफेक्ट वही है जो यहां बैठे है. मैं आपको समझा रहा हूं ना, मैं भी परफेक्ट नहीं हूं, मेरे में भी कई सारी बुराइयां है. इतना ही फर्क है कि मुझे ज्ञात है कि मुझमें कितनी है, कैसी है. मैं कोशिश कर रहा हूं उससे भी ऊपर उठने की. जब कोई व्यक्ति परफेक्ट होगा तो वो एनलाइटन के बासी वही जगह है. वहां तक हम में से कोई ना कोई कमियां रहती है, खामियां रहती है. एक बात हमेशा याद रखना कि अट्रैक्ट होना उसके लिए भी एक उम्र होती है, एक परिस्थिति होती है. लेकिन इसीलिए तो कहा जाता है कि आप ज्यादा से ज्यादा जागरूक रहो ताकि वो अट्रैक्शन ना हो. लेकिन अट्रैक्शन कोई बुरी बात नहीं है, वो एक नैसर्गिक स्वभाव है. लेकिन जब आपके ध्यान में आता है
तो उस बुराई में मत रहना, वो बुरी मानसिकता में मत रहना, क्योंकि उस समय हमारा जीने का कॉन्फिडेंस कम हो जाता है कि मैं एक बुरा इंसान हूं। इतना ही समझने का कि मैं अजागरूक था इसलिए वो हुआ, अभी मैं जागृति ज्यादा रखूंगा ताकि अगली पायदान में वैसा ना हो। हमेशा एक गलती से सीख लेने की और दोबारा वो गलती मेरे हाथ से ना हो इसके बारे में ज्यादा सजग रहने का। ओके, तर आता आपण थोडक्यामध्ये मैत्री भावना पाहणार आहोत। आता मैत्री हा मराठी किंवा संस्कृत शब्द आहे आणि मेत्ता हा खरं तर पाली शब्द आहे आणि भावना, भावना म्हणजे वाढविणे, विकसित करणे। एक प्रकारे जसं आपण शेतामध्ये एखादं पीक वाढवतो किंवा आपल्या गॅलरीमध्ये एखादं गुलाबाचं वृक्ष लावलाय आणि त्याला पाणी घालून त्याला वाढवतो की तो मोठा होईल, त्याला कळ्या येतील, त्याला फुलं येतील, ती फुलतील, ते आम्हाला सौंदर्य देईल, सुगंध देईल, पूजेला अर्पण करता येईल। तसंच आपल्याला मेत्ता भावना जी आहे ही प्रत्येकामध्ये मैत्री ही बीज रूपात आहे, फक्त आपण तिचा विकास करत नाही आणि म्हणून आपल्याला प्रयत्नपूर्वक या मैत्रीचा विकास साधायचा आहे किंवा विकास करायचा आहे। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट हे का, तर असं म्हटलं जातं की मैत्री भावना ही सर्व सकारात्मक भावनांची जननी आहे, आई आहे। ज्याही सर्व सकारात्मक किंवा विधायक भावना आहेत इतर, त्या सगळ्या भावना निर्माण होण्यासाठी अगोदर मैत्री असावी लागते। मैत्री हे मूळ आहे, मैत्री हे एक प्रकारचं स्रोत आहे, त्याच्यामधून मग इतर भावना जन्म घेतात किंवा जन्माला येतात। आणि ही इतकी प्रबळ आणि इतकी मूलभूत भावना आहे आणि याच्यामध्ये एवढं मोठं सामर्थ्य आणि शक्ती आहे, तर असं म्हणतात की मैत्रीमध्ये विषाचं अमृत करण्याची ताकद आहे। मैत्री भावना जी आहे हिच्यामध्ये विषाचं अमृत होऊ शकतं आणि म्हणून मैत्री असेल तर मैत्रीमधून मग इतर सर्व ज्या भावना आहेत, आपण अगदी बुद्धाचं आणि अंगुलीमालाचं उदाहरण पाहतो, बुद्धाचं आणि हत्तीचं उदाहरण पाहतो, नालागिरी गजवरम, होय की नाही। तर मैत्रीचा जो प्रभाव आहे किंवा मैत्रीमध्ये असणारी जी सुप्त शक्ती आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। आणि मैत्री जी आहे ही एक प्रकारे आपल्यामध्ये असणाऱ्या द्वेषाला एक प्रकारचा उतारा आहे, ज्याला आपण अँटीडोट म्हणतो ना, की आपल्यामध्ये जो अँगर आहे किंवा आपल्यामध्ये जो द्वेष आहे, ज्याला आपण जसं जन्माला आलोय तेव्हापासून एक प्रकारे पाळत आलेलो आहे किंवा पोसत आलेलो आहे आणि तो बाह्य परिस्थितीतून अधिक मजबूत होत आलेला आहे किंवा मोठा होत आलेला आहे। तर तो जो द्वेष आहे त्याला जर कमी करायचा असेल किंवा त्याचं सामर्थ्य जर दुबळं करायचं असेल तर तेवढ्या प्रमाणात मैत्रीचा विकास साधता आला पाहिजे किंवा मैत्री भावना ही आपल्याला वाढवता आली पाहिजे। ही अतिशय महत्त्वाची अशी भावना आहे आणि मैत्री भावना ही एक प्रकारे आपल्या हृदयाचं शुद्धीकरण करण्यासाठी, मी नेहमी सांगत असतो गमतीने की अतिशय मुठीच्या आकाराचा आपल्याला जे हृदय लाभलेलं आहे ते एक प्रकारे तो गोल्डन पॉट आहे, सोनेरी भांड, ज्याच्यामध्ये सुखद, आनंददायी, प्रेरणादायी अशा गोष्टी जपून ठेवायच्या आहेत। पण या हृदयामध्ये त्यांनी मला मारलं, त्यांनी माझा अपमान केला, त्यांनी माझा जय भीम नाही घेतला, त्यांनी मला जेवण वाढताना भाजी कमी दिली, त्यांनी मला अमुक केलं, ह्या सगळ्या नको त्या नकारात्मक कटू आठवणींना आपण तिथे जपून ठेवलेलं असतं आणि त्या कटू आठवणी आपल्याला गोड जीवनाचा आनंदच घेऊ देत नाही। एवढं आपण आपल्यामध्ये कटू, बॅड, बिटर गोष्टी एवढ्या साठवून ठेवलेल्या असतात जन्मल्यापासून। उसने मुझे ऐसा किया, उसने मुझे वैसा देखा, उसने मुझे वैसा हे किया। यामुळे आपल्याला सकारात्मक विचार करता येत नाही,
सकारात्मक जगता येत नाही. आणि म्हणून हृदयामधला हा मळ जर आपल्याला घालवायचा असेल तर आपल्याला मैत्रीचा डिटर्जंट जास्त वापरला पाहिजे, जेणेकरून त्या मळाचा प्रभाव कमी होईल. दुसरी गोष्ट आहे, मैत्री जी आहे ही मूलभूत अशी नैसर्गिक भावना आहे. सर्व मनुष्य मात्रांबद्दल ती मनुष्य मात्रांमध्ये आहे, बीज रूपात आहे. आपण तिचा आपल्या गरजेनुसार किंवा आपल्या आवश्यकतेनुसार उपयोग करतो. वेळेअभावी काही बाबी मी दुपारी सांगेल, काही बाबी उद्या सांगेल. सरावासाठी जे गरजेचं आहे मी तेवढंच सांगतोय. तर जसं आपण आनापानसती काल 4 पायऱ्यांमध्ये शिकलो. पहिली पायरी श्वास आत बाहेर 1, दुसरी पायरी 1 श्वास आत बाहेर, तिसरी पायरी फक्त श्वासाचा मार्ग त्याच्यावर लक्ष, आणि चौथी पायरी आपण पाहिली की श्वास जिथे चाटून जातो तिथे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. अल्टिमेट गोल आपण एवढाच पाहिला की आपल्याला जागृती वाढवायची आहे. कालांतराने तुमचं श्वास मोजणंही तुम्ही विसरू शकता, कारण एवढं तुम्हाला श्वास कळायला लागतो आणि जागृती विकसित व्हायला लागते. जो भाग आला एकदा. तशीच आज आपण मैत्री भावना करणार आहोत. या मैत्री भावनेमध्ये मात्र एक पायरी अधिकची आहे. मैत्री भावना ही 5 पायऱ्यांमध्ये आहे. पहिली पायरी ही स्वतःसाठी आहे, कारण जसं आपण म्हणतो जर आडातच नसेल तर पोहऱ्यामध्ये कसं येईल. म्हणून जर आपल्यामध्येच मैत्री नसेल तर ही मैत्री आपण दुसऱ्यांना कशी वाटणार, ती दुसऱ्यांना कशी देणार. म्हणून पहिली पायरी स्वतःसाठी, दुसरी पायरी अगदी जवळच्या मित्रासाठी. मग पुरुषांनी पुरुष मित्र घ्यायचा, महिलांनी महिला मैत्रिणी घ्यायची. मित्र किंवा मैत्रीण आपल्या वयाची असावी, ही दुसरी अट. आणि तिसरी अट, निवडलेला मित्र किंवा निवडलेली मैत्रीण ही जिवंत असावी. तिसरी गोष्ट आहे की तिसरी पायरी आहे त्रयस्थ व्यक्ती, जो ना शत्रू आहे ना मित्र आहे. पाहिलेला असेल, आठवत असेल, मग तो बसचा कंडक्टर असेल, दूधवाला असेल, भाजीवाला असेल, इस्त्रीवाला असेल, नेहमी जातो त्या मार्केटमध्ये बांगड्याचा गाडीवाला असेल, किंवा कुठलाही असेल की ज्याचा फक्त चेहरा आठवतोय आणि त्या माणसाचं कल्याण व्हावं असं आपल्या अंतर्मनाला वाटतंय. तेवढं करायचं. चौथी पायरी जी आहे ही थोडीशी अवघड आहे, आणि ती आपल्याला न आवडणाऱ्या माणसासाठी आहे. थोडं अवघड आहे पण करावं लागेल. त्याच्यामधून त्याचा फायदा होईल की नाही ते आपल्याला माहित नाही, पण आपला मात्र फायदा नक्कीच आहे. आणि 5वी पायरी या सर्वांना घेऊन पुढच्यासाठी आहे, जी मी लीडच करणार आहे. त्यामुळे मी पहिल्या 4 पायऱ्यांविषयी माहिती सांगतो. पहिल्या पायरीमध्ये डोळे बंद केल्यानंतर आपण बंद डोळ्यासमोर स्वतःचा आपला अतिशय आनंदी, उत्साही, हसरा चेहरा आठवायचा आहे. आणि तो चेहरा आठवून आपण मनातल्या मनात म्हणायचं आहे, मी सुखी हो, मला समाधान लाभो, मला शांती लाभो, मला आनंद लाभो, आणि मी दुःखमुक्त हो. एवढं बोलत राहायचं. पण हे बोलणं जे आहे हे फक्त कोरडे शब्द राहता कामा नये. तर स्वतःशी तुम्ही असं बोला की जणू काही मी सुखी हो म्हटल्यानंतर कुठेतरी एखादी सुखाची झलक येते आहे. मी समाधानी हो, मला शांती लाभो, मी आनंदी हो, मी दुःखमुक्त हो. आता पहा, हे 5ही विधानं आहेत. ही सुद्धा एक अतिशय मार्मिक आहे. मी सुखी हो, मला समाधान लाभो, मला शांती लाभो, मी आनंदी हो, आणि मी दुःखमुक्त हो. या 5 गोष्टी ज्या आहेत या मूलभूत नैसर्गिक मानवी भावना आहेत. मूलभूत नैसर्गिक मानवी भावना आहेत. माणूस महाराष्ट्रातला असो, गोव्यातला असो, गुजरात मधला असो,
राजस्थान मधला असो, ओरिसा मधला असो किंवा तामिळनाडू मधला असो, श्रीलंकेमधला असो, ब्रह्मदेश मधला असो की भूतान मधला असो की इकडे तैवान, कोरिया, जपान, जगाच्या पाठीवरचा कोणताही माणूस घ्या, त्याला जर विचारलं जगतोस कशासाठी, तर प्रत्येक माणूस हेच सांगेल, सुखासाठी, समाधानासाठी, आनंदासाठी, शांतीसाठी, आणि दुःख नको रे बाबा. असा कोणी माणूस दिसणार नाही की तो दारं खिडक्या उघड्या केल्यात आणि घंटी वाजवत बसला, ये रे दुःखा ये, ये रे दुःखा ये, वाट पाहून थकून राहिलो, ये रे बाबा ये. आपण दारं खिडक्या झरोके पण बंद करतो की दुःख आमच्या सावलीला सुद्धा येऊ नये. त्यामुळे जगातला कुठलाही माणूस जो प्रेयर करतो, जो प्रार्थना करतो, मग ती येशूची असेल, पैगंबर अल्लाची असेल, कृष्ण राम कोणाची असेल किंवा बुद्धाची असेल, ती फक्त आणि फक्त सुखासाठी, समाधानासाठी, शांतीसाठी. आणि म्हणून या मूलभूत मानवी नैसर्गिक भावना ज्या आपल्यामध्ये बीज रूपात आहेत, त्याला आपण मैत्रीच्या माध्यमातून फुलवणार आहोत, विकसित करणार आहोत, आणि त्याचा अधिकाधिक विकास होईल. त्या पद्धतीने त्या स्वतःमध्ये या 5 मिनिटात किंवा 7 मिनिटात वाढवायच्या. नंतर दुसऱ्या पायरीमध्ये जवळचा मित्र निवडा की ज्याला देताना आपला हात आखडणार नाही. आपण त्याला भरभरून देऊ, मूठ भरून देऊ, दोन्ही खिशात हात घालून. अशा मित्राला घ्यायचा, स्वतःला बाजूला करायचं, स्वतःच्या ठिकाणी त्याचा हसरा, आनंदी, सुखी चेहरा आठवायचा आहे, आणि मग म्हणायचं की माझा मित्र किंवा माझी मैत्रीण ती पण सुखी हो, तिला शांती लाभो, तिला समाधान लाभो, ती आनंदी हो, ती दुःखमुक्त हो. जसं स्वतःबद्दल तसंच तिच्याबद्दल. तिसऱ्या पायरीमध्ये आपण मैत्री आणि मैत्रिणी मित्राला बाजूला करणार, त्रयस्थ व्यक्तीला ठेवायचं आहे, आणि जे स्वतः आणि आपल्या मित्र मैत्रिणींसाठी केली तशाच प्रकारची भरकस, जोरदार, मस्ताड मैत्री भावना त्रयस्थ माणसाविषयी पण करायची. चिंगटपणा करायचा नाही. मी 100% सुखी हो, मित्र 80% सुखी हो, त्रयस्थ आहे ना बाबा बास तुला 50% घे, अशी चेंगडगिरी करायची ना. सगळीकडे माप भरभरून द्या. थोडा वेळ असा म्हणा मी 100% हो, अरे माझा मित्र 102% सुखी हो. उदार व्हा सुखासाठी, मित्राच्या सुखासाठी उदार व्हा. आपल्या अंतःकरणाला देण्याची सवय लावा की घे बाबा, कारण तो 102% सुखी झाला तर त्याचं सुख पाहून मी 105% सुखी होईल. त्याच्यामुळे मित्राचं सुख तुमच्यापेक्षा अधिक झालं म्हणून तुमचं कमी होणार नाही. म्हणून जसं म्हणतो ना, देता देता देणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, त्याच्या माठीवरचा सिद्धांतच तो आहे. तू इतकं देले का की तुझ्या देण्याने तुझं वाढेल, तुझ्या देण्याने तुझं कमी होत नाही तिथे. आणि म्हणून मैत्री ही नैसर्गिक आहे, वाटत राहा. चौथ्या पायरीमध्ये न आवडती व्यक्ती घ्या. पण न आवडती व्यक्ती निवडताना अगदी खापर पंजोबाचा दुश्मन निवडू नका. आता डोकं भिरभिरायला लागेल तिथे. ज्याचं तुमचं काही 2 पैशावरून भांडण झालंय, आबोला आहे, पटत नाही, अशी व्यक्ती घ्या जिचं. आणि काही लोकांना वाटतं की काय करू मैत्रिणात, मी एवढा चांगला माणूस आहे, या जगात कोणी मला मित्रच नाही. मग अशा वेळेस आपल्या घरात घुसा. कोणाला आपलं हसणं आवडत नाही, कोणाला आपलं बोलणं आवडत नाही, कोणाला आपलं, म्हणजे बरीच आपल्याला आपल्या गोष्टी न आवडणारी माणसे आपल्या कुटुंबात असतात. एवढंच आहे की ती बोलून दाखवत नाही. आपण हसलो की ते खिडकीतून बघतात, कशाला बघायचे याचे दात. त्याच्यामधून आपण ओळखून घ्यायचं की आपल्या घरात कोणाला तरी आपण आवडत नाही. त्या व्यक्तीला घ्यायचं, म्हणायचं हो सुखी, इतका सुखी हो की माझ्या हसण्याला तू पण हसशील. भरभरून द्या सुख, त्याला आनंद द्या, समाधान द्या, शांती द्या, आणि सांगा त्या दुःखाला याच्या अजिबात वाटी लागू नको. कारण तो दुःखी झाला, त्याचा चेहरा सुकला तर आपलाही सुकणारच ना. नाही सुकला आतून तरी बाहेर सुकवाच लागतो की नाही आपल्याला, की समोरच्याला दुःख झालं म्हणून आपण हसतो ना, त्यात असं झालं नाही, चांगलं नाही झालं, आतल्या हसतो पण वरून बोलतो नाही नाही चांगलं नाही झालं, ते वाईटच घडलं झालं. 4 पायऱ्या संपल्या. मग 5व्या पायरीमध्ये पहिल्यांदा स्वतः, मित्र मैत्रीण दोघांपैकी एक, त्रयस्थ आणि न आवडती व्यक्ती.
चौघांनाही एका फ्रेम मध्ये घ्यायचंय. जसं आपण कधी कधी करतो की नाही, बुद्ध, बाबासाहेब, वित्तू बाबा आणि साईबाबा चारही एकत्रच. कोई भी नाराज ना हो, किसी को भी दुःख ना हो. तसंच ह्या चौघांनाही घ्यायचं. सगळे सुखी हो, सगळ्यांना शांती लाभो, सगळे आनंदी हो, सगळ्यांना समाधान लाभो आणि सगळे दुःखमुक्त हो. त्यानंतर इथे जमलेले सगळे आपले बांधव, बंधू, भगिनी सर्व सुखी हो, सर्व आनंदी हो. भिलगाव, खसाळा, मसाळा, रनाळा, पिंडाळा, कामठी या भागातले सर्व या पंचक्रोशीतले लोक सुखी हो. नागपूर शहर सुखी हो, नागपूर जिल्हा सुखी हो, महाराष्ट्र सुखी हो, अख्खा भारत सुखी हो, अख्खं विश्व सुखी हो आणि अख्खी सृष्टी सुखी हो. या सृष्टीमधला एकही जीव दुःखात न राहो, अशा प्रकारे आपल्या हृदयामध्ये तुडुंब अशी मैत्री आपल्याला विकसित करायची आहे. ह्या 5 पायऱ्या आहेत. मला वाटतं की सगळ्यांना समजलेल्या आहेत. यानंतर आपण प्रत्यक्ष या पायऱ्यांचा सराव करायला सुरुवात करणार आहोत. तर काल सांगितल्याप्रमाणे आरामदायी स्थितीत बसायचं आहे. खुर्चीतल्या लोकांनी खुर्चीत बसा, पण आरामदायी बसा. डुलका लागणार नाही याची पहिल्यापासून काळजी घ्या. आपली बैठक आरामदायी झाली आहे याची खातरजमा करूया. शरीराचा सांगाडा अगदी संतुलित आहे. शरीराचं जे वजन आहे ते मागे पुढे झुकलेलं नाही याची खातरजमा करा. हळुवारपणे एक कटाक्ष आपल्या संपूर्ण शरीराकडे टाकायचा आहे. अगदी तळपायापासून, पायांच्या बोटापासून, घोटा, गुडघे, मांडी, खुबे, कंबर, पोट, उरोद, पाठ, खांदे, हाताचे दंड, कोपराचा भाग, मनगट, तळहात, हाताची बोटे हळुवारपणे आपलं लक्ष आपल्या चेहऱ्याकडे न्यायचं आहे. डोक्याच्या कवटीचा भाग, कपाळ, कान, भुवया, डोळे, गाल, हनुवटी, ओठ, नाक, एक कटाक्ष आपल्या श्वासाकडे टाकायचा आहे आणि हळुवारपणे आपल्या हृदयाकडे लक्ष द्यायचं आहे. या क्षणाला आपण कसे आहोत? आनंदी, शांत, उत्साही, प्रसन्न, आपल्या बंद डोळ्यापुढे मनपटलावरती आपला आनंदी, उत्साही, हसरा चेहरा आठवायचा. आणि स्वतःच्या प्रती मैत्री भावना सुरू करायची. मी सुखी हो, मला समाधान लाभो.
मला शांती लाभो, मी आनंदी हो, मी दुःखमुक्त हो, याप्रमाणे. दुसरी पायरी, स्वतःच्या ठिकाणी मित्र तथा मैत्रिणीला घ्यायचं.
त्याच्या प्रति मैत्रीभाव. तिसरी पायरी त्रयस्थ व्यक्तीच्या प्रती मैत्री भाव.
चौथी पायरी न आवडत्या व्यक्तीच्या प्रती मैत्रीभाव.
पाचवी आणि अंतिम पायरी. प्रथमतः स्वतः, मित्र तथा मैत्री, त्रयस्थ व्यक्ती आणि न आवडती व्यक्ती यांच्या प्रति मैत्री. या सभागृहामध्ये आणि नागलोक परिसरामध्ये सर्व लोकांच्या प्रति मैत्री. भिलगाव आणि आजूबाजूच्या गावांमधील लोकांच्या प्रति मैत्री. नागपूर शहर आणि जिल्ह्यामधील सर्व लोकांच्या प्रति मैत्री. महाराष्ट्रामधील सर्व लोकांच्या प्रति. भारतामधील सर्व राज्यांमधील सर्व लोकांच्या प्रति. जगामधील सर्व खंड तथा उपखंडावरील सर्व लोकांच्या प्रति. सृष्टीमधील सर्व जीवमात्र, लहान मोठे, सरपटणारे, पाण्यात राहणारे, आकाशात उडणारे, डोळ्याला दिसणारे, न दिसणारे, सूक्ष्म, जो जो जीव आहे तो सर्व जीव सुखी हो.
अशी कल्पना करा की जणू आपलं हृदय मैत्रीने अथांग भरलेलं आहे. आणि आपल्या हृदयातील मैत्रीमध्ये संपूर्ण जगाला आपण सामावून घेतले. सर्व दूर मैत्रीमय अनुभव. या अनुभवाचा हळुवारपणे आपलं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचं. हळुवारपणे सराव थांबवायचा आहे आणि सावकाश डोळे उघडून पूर्वस्थितीत यायचं.